भिवंडीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठा राडा। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। नव्या पिढीने आम्हाला निवृत्त करायला हवं, नव्या पिढीने जबाबदारी घ्यायला हवी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या औद्योगिक क्षेत्राबाबतीत विधानाबाबत राजकीय चर्चाही सुरू। मुंबईच्या ओशिवरा परिसरात एका इमारतीवर गोळीबार करून आरोपी फरार। परिसरात भीतीचं वातावरण, पोलिसांकडून तपास सुरू। शिवसेना घाबरणारा पक्ष नाही, घाबरवणारा पक्ष। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत। ताज लँड्समधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये पार पडली गुप्त बैठक। केडीएमसी उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊत कुठेही जाऊ शकतात, फक्त जेव्हा त्यांची टर्म संपणार त्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत। चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग। कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब, वरिष्ठ सूत्रांची माहिती। पाच वर्षात मुंबई विकसित राष्ट्रांच्या राजधानीपेक्षा प्रगत झालेली दिसेल। दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। महाराष्ट्रासाठी अधिकाधिक गुंतवणूक आणण्यावर लक्ष। एक सविस्तर बातमी पाहूया। मुंबई महापौर पदावरून मोठा ट्विस्ट। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। राजकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदावरून मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। राजकीय क्षेत्रातील ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। ही अधिक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या बातमीवर सविस्तर माहिती देतात आपल्याला आपले प्रतिनिधी राहुल जोरी। राहुल, राजकारणातली सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काय चर्चा झाली असेल दोघांमध्ये? खरं तर 118 जागा भाजप महायुतीने मिळाल्यानंतर भाजपचा किंवा महायुतीचा महापौर बसणार हे जरी स्पष्ट असलं तरी देखील 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक नवी खेळी खेळण्याचं जे समोर येतंय। त्यांचे सर्व नगरसेवक जे आहेत ते आता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाल्यानंतर आता एक नवा ट्विस्ट जो आहे तो समोर येतोय। अर्थात भाजप ज्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा करेल, भाजप महापौर पदाचा दावा करेल, त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक म्हणजेच 65 नगरसेवक हे अनुपस्थित राहतील। याचाच अर्थ आता देवेंद्र फडणवीस आणि म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पडद्यामागून जोरदार हालचाल ठरतात। दोघांचं या संदर्भात बोलणं झाल्याची माहिती देखील न्यूज 18 लोकमतला मिळते। आणि एकंदरीत बघितलं तर भाजप ज्यावेळी सत्ता स्थापनेचा दावा करेल त्यावेळी पडद्याआड मात्र ठाकरे गट म्हणजेच ठाकरे गटाचे 65 नगरसेवक हे भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहतील। अशा पद्धतीची योजना जी आहे ती आता रंगवली जाते। एकंदरीत बघितलं तर मागच्या 2-3 दिवसांपासून वारंवार भाजपकडून कुठल्याही पद्धतीचा उत्तर यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दावा करण्यात येत नव्हता। मात्र भाजपकडून जरी काही झालं नसलं तरी शिवसेना शिंदे गटाकडून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली होती। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 6 वर्षात राज्यातल्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्सचं खूप मोठं वर्चस्व जे आहे ते राहिलेले। ज्यावेळी हॉटेल पॉलिटिक्स झाले त्यावेळी राज्यात अनेक मोठे आणि अतिशय वेगळे असे राजकीय समीकरण पाहायला मिळालेले आहेत। मग ती महाविकास आघाडीचा पॅटर्न असो किंवा त्यानंतर झालेले सगळे प्रयोग असो। आणि या टप्प्यावर जर अशाच पद्धतीचं पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरुवात झाला असेल तर मात्र पडद्याआड भाजपनं देखील आपला हालचाली ज्या आहेत त्या सुरुवात केल्या। आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची सर्वात मोठी एक महत्वाची ट्विस्ट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली चर्चा हे देखील बदलणारं समीकरण ठरू शकतं। नक्कीच राहुल,
एकनाथ शिंदे यांनी जे हॉटेल पॉलिटिक्स केलं त्यामध्ये नगरसेवक हॉटेलमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर संजय राऊतही म्हणाले होते की आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार. आता दावोसमध्ये मुख्यमंत्री आहेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंची चर्चा पाहायला मिळते दोघांमध्ये. कुठेतरी दोघांमध्ये एकी होऊ शकते का? काय शक्यता वर्तवण्यात येते? सध्याची जर परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे गटांकडून ठाकरे गटाचे नगरसेवक फोडाफोडीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही रिॲक्शन जी म्हणू शकतो आपण ठाकरे गटाकडून येते. जर अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे जर उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक जे आहेत ते फोडाफोडी करणार असतील तर मात्र सत्तेच्या सोबत जाताना भाजपला साथ देण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे गटाकडून होताना दिसते. एकंदरीत बघितलं तर मागच्या 3 दिवसांपासून एवढं मोठं चित्र स्पष्ट असताना देखील जर महापौर पदाचा निर्णय होत नसेल किंवा त्याबद्दलची एकत्रितरित्या चर्चा होत नसेल तर मात्र काही ना काही गडबड आहे अशी शक्यता भाजपकडून वर्तवली गेली. आणि त्यानंतरच ज्याला आपण डॅमेज कंट्रोल म्हणू शकतो किंवा येत्या काळात जर काही बदल असतील, काही आर्थिक किंवा समीकरणं जर बदलायची असतील तर मात्र त्याचा योग्य वेळीच विचार केला पाहिजे. आणि त्यामुळं सगळ्यात मोठा मुद्दा हाच आहे की उद्धव ठाकरे आणि फडणवीस जर एकमेकांची चर्चा करत असतील आणि जर भाजपच्या पाठीशी ठाकरे गट उभा राहण्याची तयारी दर्शवत असेल तर मात्र येत्या काळातलं समीकरण निश्चितच बदलू शकतं. आणि राज्याच्या राजकारणात नवीन प्रयोग हे आता नवीन राहिलेले नाहीयेत. त्यामुळं या बाबतीत देखील काहीही होऊ शकतं. राजकारणात घडणाऱ्या गोष्टी याचा अंदाज लावण्यापेक्षा त्या आत्ता ज्या पद्धतीनं समोर येत आहेत त्या वर्तवण्यातच महत्वाचा मुद्दा असणार आहे. नक्कीच राहुल, महाराष्ट्राच्या राजकारणात आता काहीही नवीन राहिलेलं नाहीये. पण जे उद्धव ठाकरे फडणवीसांविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली महापालिकेच्या निवडणुकीत, आपण एकंदरीतच त्यांची भाषणं पाहिली, त्यामध्ये त्यांनी आक्रमकपणे फडणवीसांवर असेल भाजपवर असेल टीका केली. त्यासोबतच मनसेनं देखील टीका केली. मग हे जर उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मनसेची यात काय भूमिका असेल आणि एकनाथ शिंदे यावेळी काय करू शकतात? खरं बघितलं तर आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आता सत्ता स्थापनेची जेव्हा वेळ असेल, आतापर्यंतची अगदी मागच्या 5-6 वर्षातली जरी उदाहरणं बघितली, जर सत्तेसोबत जाणारा प्रत्येक जण आपला असंच सूत्र हे महाराष्ट्राच्या राजकारणात राहिले. मग ते एकमेकांवर टीका करणारे अजित पवार, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, तिघही एका वेळी एकत्र आले. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा निषेध करून अजित पवारांना टार्गेट करून महाविकास आघाडी सोडली होती, त्याच अजित पवारांना त्यांना सोबतच्या खुर्चीवर एकत्र बसवावं लागलं. असे अनेक संदर्भ जे आहेत ते यापूर्वी देखील घडलेले आहेत. राज्याच्या राजकारणात घडलेल्या गोष्टी महापालिकेत घडणार नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. आणि त्यामुळं जर काही पडद्यामागे घडत असेल तर त्याला फक्त आणि फक्त सत्तेची कोर असेल, सत्तेची किनार असेल, सत्तेत बसण्यासाठी कोण कोणासोबत कसं आणि कुठं जुळवून घेईल याचा कोणताही अंदाज सध्या तरी बांधता येत नाहीये. उद्धव ठाकरेंनी काही दिवस आधी देवाभाऊच्या मनात असेल तर महापौर आपल्या होईल असं विधान केलं होतं. तर नेमका वरचा देवाभाऊ की हेच ते देवेंद्र फडणवीस होते? देवाच्या मनात असेल तर महापौर आपला बसेल हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आता अनेक अर्थानं घ्यावं लागेल. कारण जर ही अशी चर्चा होत असेल तर मात्र नक्कीच पडद्याआड मोठ्या गोष्टी घडत आहेत. पडद्याआडच्या घटनांना दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि ज्या टप्प्यावर आपण बघतोय की संजय राऊत असतील एकीकडे, संजय राऊत दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांकडून देखील अशा पद्धतीचं सुतोवाच जे आहे ते करण्यात आलं होतं. आणि त्याच टप्प्यावर आत्ता ज्या पद्धतीने या दोघांमध्ये पडद्याआड चर्चा होते अशी माहिती समोर येते. जर हे खरं असेल, जर अशा पद्धतीची माहिती समोर येत असेल तर मात्र पडद्याआड दिसणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टी या ऐनवेळी किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाच्याही समोर येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. नक्कीच राहुल, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता महापौर पदाची चुरस आपल्याला पाहायला मिळते आणि नेमका महापौर कोण बसेल आणि कशी युती महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून राजकारणात चांगल्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. जे उद्धव ठाकरे ज्यांनी महानगरपालिकेमध्ये प्रचार करताना फडणवीसांविरोधात प्रचार केला आणि त्याच प्रचारानंतर आता महापौर बसण्याची जी वेळ आली आहे त्यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळते. एकीकडे आपण पाहिलं की एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटिक्स केले, आपले सगळे नगरसेवक हे हॉटेलमध्ये आणून ठेवलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावेत असं वक्तव्य केलं होतं. पण आता दुसरीकडे फडणवीसांनी दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांची चर्चा झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते.
ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई महापौर पदावरून घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातली ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळतेय। महापौर पदावरून मोठा ट्विस्ट आता आपल्याला राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिका 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये निकाल लागला आणि त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष होतं बीएमसी मध्ये आणि बीएमसीचा महापौर कोण बसेल यावर लक्ष होतं। आता या